रेकॉर्डिंग. तर मग बच्चा पार्टी आज आहे ना आपण ग्राफशी रिलेटेड काही न्यूमेरिकल्स पाहणार होतो आणि ग्राफशी रिलेटेड आपल्याला काही न्यूमेरिकल सॉल्व करता येतात का ते पाहायचं होतं. तर लास्ट टाइम मी एक न्यूमेरिकल घेतलं होतं. सो त्याच टाईपचं एक न्यूमेरिकल आहे. तर त्या त्या ग्राफचा एरिया किंवा एरिया अंडर दॅट ग्राफवरनं आपल्याला काही न्यूमेरिकल किंवा काही व्हॅल्यूज काढायच्या. ठीक आहे. बरं, मग मी आणखी एखादं न्यूमेरिकल त्या रिलेटेड पाहतो की आपल्याला त्या रिलेटेड काही दिलं आहे का. तर नाही, प्रोजेक्टाईल मोशनशी रिलेटेड झाले ते न्यूमेरिकल घेतलेत आपण. ओके ओके ठीक आहे, चलेगा फिर. तो डायरेक्ट न्यूमेरिकलच घेतो मग मी ते. सो आयडिया आणखी जास्त क्लिअर होईल. तर आता काय दिलं आहे आपल्याला बघा. एक मेट्रो ट्रेन आहे म्हणे. मेट्रो ट्रेन क्वेश्चन नंबर 19. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांनी बुक ओपन करा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना मी इथं क्वेश्चन समजून सांगतो. सो क्वेश्चन नंबर 19, पेज नंबर आहे 50, दॅट इज 50. तो एक मेट्रो ट्रेन आहे. स्टेशन ए पासून स्टार्ट होती आहे आणि ए टू बी टू सी तीन पार्ट आहेत. ठीक आहे. सो स्टेशन ए, त्यानंतर स्टेशन बी, त्यानंतर स्टेशन सी, अशा तीन गोष्टी आहेत. मग ते काय म्हणतात की इट टेक्स 4 मिनिट्स इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. ए पासून बीला जाण्यासाठी 4 मिनिट लागत आहेत. 4 मिनिट म्हणजे किती सेकंद रे. 4 मिनिट म्हणजे किती सेकंड्स मल्टिप्लाइड बाय 60. सो 4 minutes. हां 240 240. सेकंड. 24. हां, ए टू बी स्टेशनला जायला मेट्रो ट्रेनला 40 सेकंद लागत आहेत. त्यानंतर ते म्हणतात ट्रेन हॉल्ट्स ॲट स्टेशन बी फॉर 20 सेकंड. ह्या बी स्टेशनला ती 20 सेकंद थांबती आहे. ठीक आहे, हॉल्ट आहे. हॉल्ट ॲट बी फॉर 20 सेकेंड्स. हॉल्ट एट बी फॉर 20 सेकेंड्स, यहाँ पे लिख दिया. ओके. उसके बाद देन इट स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन बी अँड रिचेस स्टेशन सी इन नेक्स्ट 3 मिनिट्स. परत बी पासून ती निघते मग आणि सीला जाण्यासाठी तिला 3 मिनिटं कालावधी लागतोय. सो 3 मिनिट जर म्हटलं तर 3 मिनिट इंटू 60 किती बनलं, 180 सेकंड्स. ठीक आहे. बरं, आता ॲट द स्टार्ट ट्रेन starts for accelerates for 10 seconds to reach the constant speed of 72 km per hour. Moving at the constant speed is brought to rest in 10 seconds at next station. Plot the velocity time graph for the train traveling from station A to B to C. Okay, calculate the distance between station A, B, C. बरं, मी आता सिनियरिओ तुम्हाला कंप्लीट करतो. हा मग बच्चा पार्टी एवढं तर कळलं. आता सांगा, 3 स्टेशन आहे, मेट्रो ट्रेन आहे ए बी सी. म्हणजे जिथून स्टार्ट केलं आहे सपोज ए पासून स्टार्ट करणार आणि कुठं जाऊन थांबणार आहे आता गाडी आपली, तर इथं जाऊन फिनिश करणार आहे. ठीक आहे. स्टार्ट करती आहे ए पासून, फिनिश करेल सी पाशी. सो मग मला आता तुम्हाला सांगायचं काय की इथून स्टार्ट केल्यानंतर ए पासून बी स्टेशनपर्यंत जायला तिला 240 सेकंद लागतात. बी पासून सी पर्यंत जायला तिला 180 सेकंद लागतात. आता गंमत काय माहिती का बच्चा पार्टी, व्हॅलॉसिटी टाईम ग्राफ काढायचा आहे पण ते म्हणतात बीला हॉल्ट होतोय 20 सेकंदाचा. आणि आता ट्रेन इनिशियली कशी असेल रे, स्टार्टला कशी असेल ती, रेस्टला तिचा इनिशियल स्पीड काय असेल 0. मग तिला काहीतरी, आता तुम्ही ट्रेनमध्ये जर बसला असेल तर तिला काहीतरी कॉन्स्टंट स्पीड अचीव करण्यासाठी काहीतरी कालावधी लागेल. सो आय वुड लाईक टू प्लॉट ए ग्राफ ऑफ वेलोसिटी वर्सेस टाइम. बघा, वेलोसिटी वर्सेस टाइम का ग्राफ मैं आपके सामने प्लॉट करता हूँ. सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे, फॅक्ट समजून घ्या फक्त. हे बघा, तर आपली जी ट्रेन आहे, आता हा मी घेतोय टाइम ॲक्सिस. कौन सा ॲक्सिस लिया, टाइम ॲक्सिस. टाइम सपोज इनिशियली स्टार्ट हुआ मेरा 0 सेकेंड से. यहाँ से ट्रेनला ॲक्सलरेट होण्यासाठी 10 सेकंद वेळ लागतो. किती, 10 सेकंद. ॲक्सलरेट म्हणजे काय की बाबा तो आहे ना, ट्रेन आहे ना आपली कॉन्स्टंट स्पीड अचीव करेपर्यंत तिला एवढा वेळ लागतो, एवढा कालावधी फक्त 10 सेकंदाचा. आणि त्यानंतर पुढचे 10 सेकंद लागतात तिला स्टॉप होण्यासाठी, रेस्टला यायला. मग बच्चा पार्टी हे बघा, समजून घ्या आता, इंटरेस्टिंग. हां, मी सांगतोय त्याच्याकडे सर्वांनी लक्ष द्या, नीट लक्ष द्या. तर हे होतं माझ्यासाठी स्टेशन ए, हे आहे माझ्यासाठी स्टेशन बी. तर आता स्टेशन बीला ज्यावेळेस गाडी येते तर येण्यापूर्वी तिला ब्रेक अप्लाय करावं लागतील, म्हणजे 10 सेकंद आधी. समजून घ्या की ट्रेनला ॲक्सेलरेट होण्यासाठी, स्पीड मॅक्सिमम होण्यासाठी किंवा इथला जो स्पीड आहे तो 72 किलोमीटर पर आवर येण्यासाठी, बघा एवढ्या विंडोमध्ये
आता टोटल ए स्टेशन पासून बी स्टेशन पर्यंत जाण्यासाठी गाडीला किती वेळ लागतोय? 4 मिनिटं. 4 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 240 सेकंद. आता इथून पुढे टाइम ॲक्सिस आहे. टाइम ॲक्सिस म्हणजे 20 सेकंदासाठी आपली गाडी थांबणार आहे बच्चा पार्टी, समजून घ्या. म्हणजे स्टेशन तेच आहे, बीच स्टेशन आहे. आता लोक चढणार असतील या गाडीमध्ये, या पार्टमध्ये. सो स्टेशन तेच आहे, कुठलं? बी. पण हॉल्ट आहे, ह्या ठिकाणी हॉल्ट आहे. हॉल्ट आहे म्हणजे काय? टाइम तर वाढत जाईल पण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 0 असेल. मग आपला हा जर व्हेलॉसिटी असेल, वाय ॲक्सिसवर व्हेलॉसिटी असेल तर इथं स्पीड 0 आहे बघा. स्टेशन बीला गाडी हॉल्ट आहे. हॉल्ट म्हणजेच काय? थांबली आहे. स्पीड 0 आहे. आणि किती वेळासाठी थांबली आहे? 20 सेकंदासाठी. त्यानंतर परत गाडीने आता स्पीड पकडलाय. स्पीड पकडून गाडी आता बी कडनं चालली आहे सी स्टेशनला. स्पीड पकडण्यासाठी किंवा कॉन्स्टंट स्पीड अचीव करण्यासाठी गाडीला किती सेकंद लागतात? हमेशा 10 सेकंद लागतात. किती सेकंद? 10 सेकंद. आणि परत सी स्टेशन जर आलं तर सी स्टेशनला थांबण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल? सॉरी, पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? थांबण्यासाठी नाही, पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल? तर सीच्या ठिकाणी जाण्यासाठी तिला लागतं 3 मिनिटं, बरोबर. बी पासनं सी पर्यंत जाण्यासाठी, हे जर माझ्यासाठी सी स्टेशन असेल तर बी टू सी जाण्यासाठी गाडीला लागतात 180 सेकंद. कळलं सर्वांना? 240, 20 आणि त्यानंतर किती? 180. मग बच्चा पार्टी त्यांनी विचारलं आपल्याला पहिल्यांदा व्हेलॉसिटी टाईमचा ग्राफ काढला बाबा व्हेलॉसिटी टाईमचा ग्राफ. दुसरं त्यांनी सांगितलंय की कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन द स्टेशन ए, बी अँड सी. सगळ्यांचे डिस्टन्स काढा, टोटल डिस्टन्स काढा. बरं, प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न समजलाय का सांगा? प्रेम, साक्षी, शिवराज, सिद्धी, सावनी. ओके. मग आता डिस्टन्स कसं काढायचं? तर नाव बच्चा पार्टी सी हियर, दिस इज ए वेलॉसिटी वर्सेस टाइम. वेलॉसिटी वर्सेस टाइम का ग्राफ आहे. तो पहिल्यांदा ए टू बीचं मी डिस्टन्स काढतो. ए टू बी डिस्टन्स म्हणजेच काय? एरिया अंडर द ग्राफ. हे बघा, डिस्टन्स बिटवीन स्टेशन ए अँड क्या? बी. स्टेशन ए आणि बी मध्ये असणारं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. तर मग ते काढायचं म्हटलं तर इज इक्वल्स टू लिहिलं जातं इज इक्वल्स टू एरिया अंडर ग्राफ. एरिया अंडर द ग्राफ. मग एरिया कसं काढणार? तर बच्चा पार्टी मला आहे ना, हे बघा ए पासून बी पर्यंत हा जो शेप आहे हा कसा दिसतोय रे? याला काय म्हणता, कोणी सांगेल का? ट्रॅपेझियम. व्हेरी गुड. आणि आपल्या ऑब्जेक्टने जो मॅक्सिमम स्पीड अटेंड केलाय ना तो एवढा केलेला आहे 72 किलोमीटर पर आवर. बरं का? हे बघा, वाय ॲक्सिसवर जो स्पीड आहे ना तो 72 किलोमीटर. इथं पण हा पण स्पीड आहे ना 72 किलोमीटर पर आवर आहे. मग आता ही व्हॅल्यू किलोमीटर पर आवरमध्ये, पण ही कशात पाहिजे होती आपल्याला? मीटर पर सेकंडमध्ये. कारण किलोमीटर पर आवर हे प्रॅक्टिकल युनिट आहे, आपल्याला SI युनिट हवं आहे जे की व्हेलॉसिटीचं असतं मीटर पर सेकेंड. मग बच्चा पार्टी एरिया अंडर द ग्राफ. तो एरिया अंडर द ग्राफ कैसे लिखूंगा मैं? तो दिस इज एरिया ऑफ द ट्रॅपेझियम विच इज गिवन बाय द फॉर्म्युला हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. असं लिहितात, सम ऑफ पॅरलल साइड्स मल्टिप्लाइड बाय, हे बघा, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड. डिस्टन्स बिटवीन पैरेलल साइड. तो ये क्या होगा? ठीक है, दोनों के बीच का डिस्टेंस. तो बच्चा पार्टी मैं यहाँ पे आंसर निकालने के लिए जाऊँगा. सम ऑफ पॅरलल साइड म्हणजे आता ह्या दोन साईड्स हे बघा, ही एक साईड आणि ही एक साईड, ह्या दोघांची काय ॲडिशन करावी लागेल, यांच्या लेंथची ॲडिशन. आता मला सांगा ही लेंथ किती झाली रे? 0 पासून सुरू झाली आणि कुठं जाऊन संपली आहे? 240ला. हे 20 सेकंद धरायचे नाही, हे हॉल्टचे इथं 0 आहे डायरेक्ट. सो सुरू झाले 0ला, खतम झाले 240ला. म्हणजे ह्या साईडची लेंथ आली 240. वरच्या साईडची लेंथ किती असेल कोणी सांगेल का मला? वरच्या साईडची लेंथ हे बघा, आता इथून एवढीच लेंथ मेजर करायची, एवढीच मेजर करायची बाबा. मग आता तुम्हाला माहिती आहे स्पीड घेण्यासाठी गाडीला लागतो 10 सेकंद वेळ. परत
स्पीड कमी होण्यासाठी पण म्हणजे 0 परत स्टेशनला थांबण्यासाठी पण लागतो 10 सेकंदाचा वेळ. मग इकडचे 10 गेले, इकडचे 10 गेले, एवढीच लेंथ राहिली. किती राहिली ती लेंथ? 220. कळतंय? सो सम ऑफ पॅरलल साईड, तो जो ट्रॅपेझियम आहे त्याचे सम ऑफ पॅरलल साईड म्हणजे हाफ ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ 240 अधिक 220 मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड, दोन पॅरलल साईड मधला डिस्टन्स. तर बच्चा पार्टी ही हाईट किती आहे सांगा मला. ही हाईट तर 72 किलोमीटर पर आवर आहे, पण हे किलोमीटर पर आवर मध्ये कशात पाहिजे होतं? मीटर पर सेकंड मध्ये. कोणी सांगेल का मला? युनिट सांगता का मग कन्वर्ट कसं करणार? सो 72 किलोमीटर मल्टीप्लाइड बाय क्या लिखते रहे अपन? किलोमीटर का मीटर पर सेकेंड में कन्वर्ट करने के लिए. डू यू रिमेंबर दिस फॉर्म्युला? किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना 5/18 ने मल्टिप्लाय करतात त्या व्हॅल्यूला. आहे का लक्षात? नसेल तर लिहिलंय मी इथं. 18 का 18, 18 चौक 72, 4 गुणिले 5 किती झालं? 20. आणि इथे 1/2 इंटू 240 अधिक 220. तो बच्चा पार्टी ये बना 460 मल्टीप्लाइड बाय 20. तो दिस इज डिस्टेंस बिटवीन स्टेशन ए एंड बी. तो अपन ने इसको डिवाइड किया, याला डिवाइड करा. सी यार 2 1 जा 2, 2 10 जा 460 इंटू 10, ये बन गया 4600. अभी ये डिस्टेंस है बच्चा पार्टी, डिस्टेंस बिटवीन स्टेशन ए एंड बी, बिटवीन ए एंड बी 4600. डिस्टन्स युनिट काय असेल? याचा युनिट काय असतं डिस्टन्स? प्रेम, साक्षी, मीटर. शिवराज, सिद्धि, श्रावणी, यस एग्जैक्टली मीटर. तो ये बनेगा 4600 मीटर. मतलब कितना किलोमीटर? तो 4.6 किलोमीटर हो गया बाबा. बराबर. सो बच्चा पार्टी अभी आप बोलो मुझे बी से लेकर सी स्टेशन तक, बी स्टेशन से लेकर सी स्टेशन तक का डिस्टेंस निकालना है. कर पाओगे? सो दैट विल बी अगेन एरिया अंडर दिस ग्राफ. ये ग्राफ के अंडर का एरिया. समझ में आई बात? तो आप निकाल सकते हैं इसको. बोलो. यस सर. बी टू सी चा खालचा डिस्टन्स माहिती आहे किती आहे? या खालच्या साईडचं लेंथचं डिस्टन्स माहिती आहे. बी टू सी किती? 180 सेकंड. वरच्या लाईनचं किती असेल? सम परत ट्रॅपेझियमच आहे. डिस्टन्स बिटवीन बी टू सी ट्रॅपेझियमच आहे. सेम फॉर्म्युला येईल का वापरता? मला सांगते का कोणी आन्सर कॅल्क्युलेट करून? सिद्धी, साक्षी, साक्षी जी, साक्षी यस, शिवराज सांगा मला फॉर्म्युला कॅल्क्युलेट करून सांगा आन्सर. 3.4 किलोमीटर. 3.4 किलोमीटर. ओके. मला सांगा पहिल्यांदा सम ऑफ पॅरलल साइड काय घेतले व्हॅल्यूज? डिस्टन्स बिटवीन बी अँड सी सांगा. 3400 मीटर. हा ते फायनल आन्सर आलं. डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे सांगा मला. तर एरिया ऑफ 180. ट्रॅपेझियम, एरिया अंडर द ग्राफ. हां सांगा. फॉर्म्युला सांगा. हाफ ऑफ मल्टीप्लाइड बाय सम ऑफ पॅरलल साइड किती? 10. 180 प्लस सम ऑफ पॅरलल साइड मध्ये खालच्या साईडची लेंथ आहे 180, वरच्या साईडची लेंथ 160. का बरं 160? बरोबर आहे 160. कारण गाडीला ॲक्सेलरेट होण्यासाठी म्हणजे स्पीड अटेंड करण्यासाठी लागणारा वेळ आणि गाडीचा स्पीड 0 होण्यासाठी लागणारा वेळ. आणि सिमिलरली इथं जो स्पीड होता तो परत 72 किलोमीटर पर आवर. तो अपन ने लिखते टाइम क्या लिखा? 5/18. बराबर. सो ये बन गया मेरा इक्वेशन 1/2. 18 अधिक 16 तर हे बनलं 0. 8 7 14, 1 कॅरी 340 इंटू फिर से ये 18 1 जा 18, 18 4 जा 4 इंटू 5 20. सो दिस इज 20. मग 2 1 जा 2, त्यानंतर 2 10 जा तो ये बन गया 3400. यूनिट क्या आएगा? डिस्टेंस है बिटवीन स्टेशन बी एंड सी. सांगा. मीटर. मीटर. यस यस. मग मला सांगा ए टू बी, बी टू सी हे सगळं डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स बिटवीन
ए टू सी डायरेक्ट काढूयात. मग डिस्टन्स बिटवीन ए टू बी ॲड करा. ठीक आहे. त्यानंतर प्लस डिस्टन्स बिटवीन क्या बी टू सी. मग ए टू बी जे आहे ते 4600, बी टू सी आहे ते आहे 3400 आणि दोघांची मिळून ॲडिशन जी घडती आहे ती घडेल 8000 मीटर्स. म्हणजेच दोघांमध्ये किती अंतर आलं? 8 किलोमीटर. आज समजलं बच्चा पार्टी लोक? Yes, sir. लॉजिक समजलं? सिंपल आहे. ओके फाईन. सो मागच्या वेळेस एक घेतलं होतं न्यूमेरिकल, यावेळेस एक न्यूमेरिकल घेतलं. आपला हा धडा थोडा मोठा आहे त्याच्यामुळे याला वेळ लागला आपल्याला, पण आपण सगळे जे प्रश्न आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केला की त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय काय न्यूमेरिकल्स कन्सिडर करता येतील किंवा घेता येतील बाबा ते आपण बघितलं. ठीक आहे. बरं बच्चा पार्टी लोक, मग ह्याचा जो पार्ट आहे आता मोशन इन प्लेनचा तो MCQ वाला पार्ट आहे. तर MCQ वाला पार्ट आणि काही प्रश्न आहेत जे आपण आपल्याला सोडवायचे आहेत. तर ते सोडवण्यासाठी मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला तुमच्याकडे सगळ्यांकडे बुक पाहिजे कारण इट टेक्स टाईम टू राईट डाऊन ऑल दोज थिंग्स आणि तिथं असलं की लिहिता येते, कंप्लीट करता येते. बरं ठीक आहे, चालेल. तर मग काय करूया आपण, वन्स यू ऑल विल हॅव द बुक्स, आपण त्याच्या MCQ सेक्शनकडे येऊ, त्याच्या रिव्हिजनकडे येऊ. पण तोपर्यंत आपल्याला आता हा याच्या पुढचा जो चॅप्टर आहे तो आपल्याला कवर करावा लागेल, स्टार्ट करावं लागेल. तर मला सांगा, आता कॉलेजमधले तर होणारच नाही आहे ऑब्वियसली नॉट, कारण तुम्ही कॉलेजमध्ये 2-2 शिक्षकांमुळे ऑलरेडी खूप पुढे निघून गेले असताल आणि पुढे जाण्याचं कारणही तेच असतं की बाबा हे काय ते लोक फक्त वरवरच्या गोष्टी शिकवतात आणि शिकून मोकळे होतात आणि पुढे जातात, असं घडतं. ठीक आहे. सो मग आपण काय करूयात, आपण जो आपल्याला 12वीच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे, तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी किंवा ऑप्टिक्स ह्या दोघांपैकी कुठला चॅप्टर आहे मला सांगता का कॉलेजमध्ये आता? कारण हे बघा आज 3 तारीख आहे, तुमचे कदाचित 6 किंवा 8 तारखेला आता पेपरही सुरू होतील आणि कितीपासून सुट्टी आहे तुम्हा लोकांना? साक्षी, प्रेम, शिवराज? सर तसं काही सांगितलं नाहीये, पण 15 नंतर असेल. किती दिवस असेल साक्षी? एक 10 दिवस. फक्त 10 दिवस? मॅडम तर 8 दिवस बोलल्या, पण सर म्हणत होते 10 दिवस भेटेल. बर. आणि आम्ही हे जे ऑफलाईनचे मुलं आहे ना त्यांचा ट्रिप घेऊन जाण्याचा प्लॅन करतोय 16 किंवा 17 तारखेला. तुमच्यापैकी कोणाला यायला आवडेल का ट्रिपला? गुरुवार किंवा शुक्रवार असू शकतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण दिवाळीची सुट्टी अनाऊन्स करणार आहोत. तर तुम्हाला लोकांना जर यायचं असेल तर विचार करा, घरी बोला. आणि कुठं जायचं आहे ते अजून नाही ठरवलं, बट माझा प्लॅन चालला आहे हरिश्चंद्रगडावर जायचं, जिथं मुळा नदीचा उगम होतो. आपल्या नगर जिल्ह्यातला सगळं जो पाणी पुरवठा केला जातो मुळा नदीवर. अकोले तालुका ऐकला असेल तुम्ही, प्रवार नदीचा उगम, त्यानंतर मुळा नदीचा उगम होतो तिकडे. ऐकलंय का? भंडारदरा ऐकलंय का? येस सर. हां, मग तिकडे जायचा प्लॅन चालला. तुम्ही तुमच्यापैकी आलंय का, कोणी जाऊन आलंय का तिकडे? शिवराज, श्रावणी? सर तिकडे नाही गेले, पण प्रवरा संगमला गेले होते. साक्षी, प्रवरा संगम इकडे आहे बाबा, नगर आणि औरंगाबादच्या बाउंड्रीवर आहे. ते नेवाशाच्या पुढे आहे. आपण डायरेक्ट आता इकडे चालणार आहे, पश्चिमेकडे जाणार आहे. पश्चिमेकडे म्हणजे टुवर्ड्स लाईक, आता सपोज तुम्ही साक्षी सुप्यामध्ये आहात, तर सुप्यावरनं तुम्हाला नगरला येऊन नगरवरनं किंवा तुमच्या मार्गे पण असेल तिकडून म्हणा अकोल्याला जायला. अकोले गाव ऐकलंय का तुम्ही? भंडारदरा ऐकलंय का? हां, मग तिकडे जायचं आहे आपल्याला, संगमनेर अकोल्याकडे जायचं आहे असं. तर तिकडे आहे ते, त्याच्याही पलीकडे आहे.
तर असा प्लॅन चाललाय. लेट्स सी कसं एक्झिक्यूट होतंय. बरं मला सांगा, तुमच्या कॉलेजला कुणाला आहे का इलेक्ट्रिक करंट आहे का? इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हॅलो, का सिलेबसच माहित नाही तुम्हा लोकांना? विचारलंच नाही. हो सर, ऑप्टिक्स हां, आणि 9, 10 आणि 11 3 चॅप्टर आहेत. 9, 10, 11. ओके. हां, तुमच्यापैकी कुणी आणखी कुणाला काही बोलायचंय? ऑप्टिक्स सगळ्यात मोठा चॅप्टर आहे. त्यानंतर 10 इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे आणि 11 नंबर इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स आहे. मी जर तुम्हाला काही क्वेश्चन बँक वगैरे शेअर झाले असेल तर सांगा, मी तुम्हाला त्या बुकच्या मटेरियलमधून सांगेल कुठून कुठून काय करायचं आहे. ठीक आहे की कारण कारण सगळे चॅप्टर ते दिवाळीपूर्वी 10 दिवसात 8 दिवसात तर काही कव्हर होऊ शकत नाही बाबा. आणि आधी पण त्यामुळे मी क्लिअर केलं होतं की बाबा 3 चॅप्टर 4 चॅप्टर जेवढे होतील तेवढे आपण मन लावून करूयात. ग्रॅव्हिटेशन आहे का कोणाला? 5 नंबरचा ग्रॅव्हिटेशन. हो सर. साक्षी तुम्हाला आहे? बर, तुम्हाला काय पहिले 5 चॅप्टर आहे काय साक्षी? हा आणि फिजिक्स 2 चे सर, फिजिक्स 2 चे नाहीत. एकही नाही का? नाही. बर. आणि प्रेम, सिद्धी तुमच्या कॉलेजचं काय स्टेटस? शिवराज पार्ट 1 चे 1 ते 4, पार्ट 2 चे 6, 7, 8. 6, 7, 8 म्हणजे कुठल्याच पठडीत बसत नाही आपण. फक्त पार्ट 2 चे पहिले 4 मधले 3 झालेत. हां, सिद्धी सिद्धी जाता का तुम्ही कॉलेजला? सिद्धी सिद्धी लबडे. ओके, मे बी नॉट ऑडिबल टू हर. माय व्हॉइस माइट नॉट बी ऑडिबल टू हर. ओके, श्रावणी तुमचं काय कॉलेजचं स्टेटस? सर आणखी म्हणजे एक्झामचं सांगितलं नाहीये सरांनी. बरं बरं, ठीक आहे. बरं ठीक आहे. एक्झाम 12वीच्या दृष्टीने जो महत्त्वाचा चॅप्टर आहे आणि तुम्ही पण आत्तापर्यंत कधी त्या पद्धतीने हा चॅप्टर शिकला नसताल तर ठीक आहे. पहिले 3 चॅप्टर तर मी युनिट्स अँड मेजरमेंट, मॅथमॅटिकल मेथड अँड मोशन इन प्लेन कन्सिडर केलं आहे. 3 कन्सिडर केलेत. ग्रॅव्हिटेशन मला टेम्पटेशन होत होतं की मी ग्रॅव्हिटेशनकडे जावं, पण अगेन की थोडं छोटा टॉपिक कवर करून तुमचा सिलेबसलाही हात घालता येईल आणि 12वीच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. तर आणि इथं जे ऑफलाईनचे विद्यार्थी आहे ना आत्ता, तर ऑफलाईनचे विद्यार्थी पण ते एन्जॉय करता येते आणि दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. तर तुम्ही ओम्स लॉ वगैरे खूप वेळेस ऐकला असेल, पण आता इथून पुढे जे शिकायचं आहे आपल्याला ओम्स लॉमध्ये, तर तो पार्ट खूप महत्त्वाचा आहे. मग आपण करंट इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स जाऊ. कदाचित सगळ्यांना आता मी न्याय देऊ शकत नाही. प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये वेगवेगळे सेशन चालू आहेत. तर म्हणून मी निर्णय घेतो आहे असा की मी जस्ट तुम्हाला लोकांना विचारत होतो की तुमचं काय सुरू आहे किंवा काय सिलेबस आहे. पण साक्षी यस, सॉरी ग्रॅव्हिटेशनला मला नाही जाता येणार की पहिल्या 5 पैकी ॲटलिस्ट आपण 3 चॅप्टर तरी केलेत. द रिझन इज इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स इथं ऑफलाईनमध्ये पण सुरू आहे. सो इट विल बी इझी फॉर मी ॲज वेल ॲज फॉर यू पीपल. कारण मग तेवढं स्टिक टू राहून तेवढेच पॉईंट्स त्या रिलेटेड NCERT असू देत, स्टेट बोर्ड असू देत, CET साठीचे असू देत किंवा नीट परीक्षेचे असू देत, तर ते मला कवर करायला आवडतील मग. ठीक आहे. तर मी म्हणजे आपण दिवाळीपूर्वी तो संपवण्याचा प्रयत्न करू, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. आणि तो झाल्यानंतर मग आपण ग्रॅव्हिटेशन पार्टला जाऊ शकतो किंवा ग्रॅव्हिटेशन नंतर लॉज ऑफ मोशन पण राहिलं आणि लॉज ऑफ मोशन पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचा चॅप्टर आहे बिफोर गोईंग टू द ग्रॅव्हिटेशन. तर मग ते डायरेक्ट स्किप करून 5वर जाणं पण योग्य नाही वाटत आहे मला. सो दॅट्स वाय फिजिक्सच्या पार्ट 2ला सुरुवात करतो. आता फिजिक्स 2चा पार्ट 2 जो आहे ना, तो सुरू होतो आहे तुमचा 9 नंबर चॅप्टरपासून. 9 ऑनवर्ड्स, 9, 10, 11, 12, 13, 14, 15,
सॉरी 14पर्यंतच आहे आपल्याला. तर 9 to 14 तुम्हाला जे चॅप्टर्स आहेत ते सगळे फिजिक्स 2चे आहे आणि 1 to 8 जे आहेत ते सगळे फिजिक्स 1चे असतील. सो आत्ता आपण जो चॅप्टर स्टार्ट करतो आहे मग बच्चा पार्टी, तर तो डायरेक्टली स्टार्ट करतो आहे इलेक्ट्रिक करंट. आता तुम्ही म्हणताल मग 9वा 10वा का नाही, तर ते इंडिपेंडंट चॅप्टर येते त्याच्यावर डिपेंडंट नाहीच आहे. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स आपण शिकणार आहे. सो हेडिंग राहील चॅप्टर 11 नंबरची इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. मग आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा लॉ इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्सचा, तर तो आहे पहिल्यांदा डेफिनेशन ऑफ करंट. बघा बच्चा पार्टी, मी तुम्हाला जे आता कॉन्सेप्ट सांगणार आहे इंटरेस्टिंग आहे, तर फक्त लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका. तर एकच मिनिट.